एक म्हणजे बायका आत्मविश्वासाने स्टॉलवर उभ्या आहेत, विविधता आहे त्यांच्या स्टॉलमधल्या गोष्टींवर, आणि दुसरं म्हणजे प्रचंड रिस्पॉन्स लोकांचा मिळाला. निलंगा राईसवालीने 10 रुपये प्लेट ठेवलं आणि तिचं 6,000 रुपये पहिल्या दिवशी खप झाला, रडायला लागली ती आणि स्टेजवर आली. पूर्वीसारखं बायका घाबरत नाहीयेत, येतायत, तांड्यावरच्या येतायत, स्टॉल लावतायत, विकतायत आणि मेन गोष्ट म्हणजे निरीक्षण करतायत की काय खपलं जाईल, काय खपलं नाही. विम्याच्या पॉलिसीचे कागद देत आहेत. म्हणजे बायका बदलतायत, आपलं धाराशिव बदलतंय. एक बाईचं समजू शकते, त्यामुळे तीच ऊर्जा मला वाटतं मिळते की हा सगळा कार्यक्रम घ्यायला. नमस्कार, धाराशिव माझामध्ये मी ऋषी तुमचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत धाराशिव लेडीज क्लबच्या अध्यक्ष आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील. हिरकणी महोत्सवाचं जे आयोजन आहे ते काल 5 तारखेपासून धाराशिवमध्ये करण्यात आलं आहे. याविषयी आपण अर्चनाताई पाटील यांच्याशी आज चर्चा करणार आहोत. महोत्सवाबद्दल हेच सांगेल प्रेक्षकांना की ग्रामीण भागातील आपल्या पूर्ण धाराशिव जिल्ह्यातील होतकरू महिला जे काहीतरी करू इच्छितात, बचत गटाच्या मिळून असतील किंवा इंडिव्हिज्युअल महिला उद्योजिका, आज घराबाहेर पडून 5 दिवस धाराशिवला येऊन आपलं स्टॉल लावून आपले कलागुण किंवा काहीतरी अर्थार्जन, 4 पैसे कमवायचा विचार करतायत. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि प्रयत्न करतायत. तर त्यांना साथ देण्यासाठी आपण निश्चित हिरकणी महोत्सव लेडीज क्लबला यावं आणि त्यांच्याकडून खरेदी करावं, इथं मनसोक्त जेवावं. त्यांना थोडंसं उत्साह प्रोत्साहन दिलं तर ह्या बायका इथून जाऊन काहीतरी अजून नवीन उमेदीने काहीतरी करू पाहतील. महोत्सवाला आपण पाहिलं की आपल्याला चांगलाच प्रतिसाद मिळतोय. ऐन वेळेला जे 150 स्टॉल आपण लावले होते त्यामध्ये काही स्टॉल जे ते ऐन वेळेला आपल्याला वाढवावे लागलेत, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हा जो प्रतिसाद मिळतोय याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, मला पण अनपेक्षित होता एवढा प्रतिसाद. आम्ही रोज स्टॉलची हे करायचो की किती स्टॉल येत आहेत वगैरे, आणि थोडा करोनामुळे गॅप झाल्यामुळे नक्की अंदाज नव्हता की किती जणी स्टॉल लावतील. पण आम्ही स्टॉल लावायला लागलो आणि 150 जण स्टॉल लावल्यानंतर अगदी उद्घाटनाच्या अर्धा तास आधी आम्हाला 11 स्टॉल वाढवावे लागले. आणि अजूनही 8 तारखेला थोडासा कमी रिस्पॉन्स. भीमतडी जत्रेत आपल्या जिल्ह्यातले बरेच गट जे चांगलं काहीतरी करतात, महालक्ष्मी सरसला मुंबईला गेलेले आहेत, त्यामुळे ते 8 तारखेला ताई येतो आणि 8 तारखेला अजून एक 5-6 स्टॉल आपले येणार आहे. त्यामुळे 160-170 स्टॉल आपले होत आहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे. भीमथडी जत्रा असेल किंवा महालक्ष्मी सरस असेल तर मराठवाड्यातल्या आपल्या महिलांना हे जे व्यासपीठ आपल्याकडून मिळाले तर हे किती महत्त्वाचं ठरू शकतं त्यांच्यासाठी? हो, ही गोष्ट निश्चित तुम्ही म्हटलात ती की भीमतडी पुण्यात आहे, महालक्ष्मी सरस बॉम्बेमध्ये. तिथं काय गर्दी येऊन लोकांना खरेदी करा. इथं आपल्याकडे घरी जेवतात किंवा काटकसरीचं थोडंसं, कारण आपल्याकडे एवढी सुबत्ता नाही आहे. तशा ठिकाणी या महिलांचा आज दिवसाला 5-5, 6-6 हजाराचा खप, ऑलमोस्ट तुम्ही कुठल्याही दुकानात जा तर 5,000-6,000 खप होतोय. आज दुसरा दिवस आहे. 10-12 हजार रुपये सगळ्यांनी कमवलेले आहेत. ही गोष्ट साधी नाही आहे. आणि जिल्हा परिषद अंतर्गत MSRLMचे प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे बचत गटाची प्रदर्शनं होतात. पण एवढा रिस्पॉन्स आणि एवढी विविधता आणि एवढं आम्ही कल्चरल प्रोग्राम्स जे घेतले ते ह्याच्यासाठी घेतलेत की लोक ते बघायला यावे लांब लांबून. मग ते कीर्तन असो, गीतरामायण असो, नवदुर्गाचा कालचा कार्यक्रम असो, किंवा उद्या आम्ही उद्योजिकांचं महाराष्ट्रातल्या 7 उद्योजिका येऊन त्यांचे अनुभव मांडणारे. या गोष्टीने महिला आकर्षित होऊन त्यांना कुठंतरी उभं करण्याचा प्रयत्न, आणि ते आल्यानंतर त्यांनी खरेदी करून, जेवण करून, एन्जॉयमेंट करून, करमणूक म्हणजे त्यांना एक एंटरटेनमेंट घेऊन त्यांनी समाधानाने नववर्षाच्या सुरुवातीला जावं, हा या कार्यक्रमामागचा उद्देश होता. धाराशिवमधील महिलांसाठी तुम्ही सातत्याने नवनवीन उपक्रम राबवत असतात. मागच्या वेळेला तुम्ही घृष्णेश्वर यात्रा आयोजित केली होती, यानंतर भीमाशंकर यात्राही तुम्ही आयोजित केली होती. महिलांसाठी ही जी काम करण्याची प्रेरणा आहे ही तुम्हाला कुठून मिळते? कुठून मिळते म्हणजे मी एक महिला आहे म्हणून प्रेरणा मिळते की मला जे करावं असं वाटतं मी करते. मला पण वाटतं कुठेतरी जावं, मैत्रिणींबरोबर जावं, आपले सुखदुःख विसरावे. आणि माझ्या महिलांना सहलीला जाता येत नाही, कोण एवढं घेऊन जात नाहीत. नवरी पद्धत आपल्याकडे तुम्ही म्हणाल तसं मराठवाड्यामध्ये एवढं नाही आहे. माझ्या महिलांना मला जे करावं असं वाटतं, आणि माझ्या बरोबरीने 4 जणींना अजून जर मी आनंद देऊ शकले आयुष्यात किंवा उभं करू शकले. मला आठवतं पहिल्या हिरकणीला
आम्ही मैत्रिणी सगळ्याजणी स्टॉलवर उभं होतो, माल आणला होता. माझ्या बऱ्याच मैत्रिणींना टोमणे ऐकावे लागले लोकांकडनं, की आता काय ताईंनी उभं केलं का स्टॉल? पण त्या खंबीर राहिल्या, उभं राहिल्या आणि आज आम्ही 10 वर्ष करतोय. म्हणून आज एवढ्या 150 हिरकणी स्वतः स्टॉलवर. ही साधी गोष्ट नाही. वाटते पुरुषांना साधी किंवा पश्चिम महाराष्ट्रात ते वाटेल की काय त्याचं स्टॉलवर जाऊन विकावं, हे आत्ता बरोबर आहे. पण 10-15 वर्ष अजूनही इथं उस्मानाबाद धाराशिवला स्टॉलवर उभं राहून बाईला विकणं, ग्रामीण भागातील बाईला सगळं संसार गाई म्हशी तिच्या सोडून धार न काढता इथं येऊन विकायचं, 6 दिवस इथं राहून, ही साधी गोष्ट नाही आहे. त्या करतायत. हे खरंच कौतुकास्पद आहे. आणि त्यांच्या आनंद डोळ्यातले आणि त्यांचं जे अगदी सहलीला तुम्ही बघायला पाहिजे होतं, माहेरी आल्यासारखं त्यांना वाटत होतं. ती सहल नव्हती देवीला किंवा काहीतरी कोल्हापूरचं काहीतरी बघायचा हा विषय नव्हता. ट्रिपला गाडीतनं जातोय. कित्येक म्हणाला की आम्ही पहिल्यांदा त्या शाळेत पण गेलो नव्हतो, माझी चुकली होती, पण आम्ही आज आलो. आणि असं त्या मोकळ्या होऊन गेला. आणि मी जवळ ट्रिप करणार होते तर बऱ्याच जणी मला म्हणे, ताई लांब न्या. म्हणजे त्यांचं इच्छा की मला घरामधलं विसरायचं एक दिवस तरी. हे एक बाईचं समजू शकते. त्यामुळे तीच ऊर्जा मला वाटतं मिळते की ह्या सगळ्या कार्यक्रम घ्यायला. आपण इतके दिवस झालात आपण हिरकणी महोत्सव आयोजित करतोय, तर मागचे जे हिरकणी महोत्सव होते ते आणि यावेळचा हिरकणी महोत्सव याचं वेगळेपण काय आहे यावर्षीच्या हिरकणी महोत्सवाचं? मी म्हटलं तसं करोनामध्ये 2 वर्ष आणि 2 वर्ष 3-4 वर्ष मी जिल्हा परिषद उपाध्यक्ष असल्यावर आम्ही जिल्हा परिषद आणि आम्ही एकत्रित घेतला होता. तेव्हा मी एवढं ॲक्टिव्हली इनपुट देता आलं नव्हतं मला जिल्हा परिषदेत. आता खूप वर्षांनी माझा गॅप, म्हणजे करतोय दरवर्षी, पण ह्या वर्षी मी प्रायव्हेटली परत एकदा आणि करोनानंतर 2 वर्ष गॅपनंतर आता मला असं जाणवतं की मी म्हटलं तसं पूर्वीसारखं बायका घाबरत नाही आहेत. येत आहेत, तांड्यावरच्या येत आहेत, स्टॉल लावत आहेत, विकत आहेत. आणि मेन गोष्ट म्हणजे निरीक्षण करतायत की काय खपलं जाईल, काय खपलं नाही. विम्याच्या पॉलिसीचे कागद देत आहेत. म्हणजे बायका बदलत आहेत, आपलं धाराशिव बदलत आहे. थोडा वेळ लागतो प्रत्येक बदलाला, पण बदल निश्चित आहे. आणि खूप मला एक गोष्ट तुम्ही म्हणाला की काय बदल दिसतोय, एक म्हणजे बायका आत्मविश्वासाने स्टॉलवर उभ्या आहेत, विविधता आहे त्यांच्या स्टॉलमधल्या गोष्टींवर. आणि दुसरं म्हणजे प्रचंड रिस्पॉन्स लोकांचा मिळाला. मला का मिळतोय माहीत नाही, पण खूपच पूर्ण कधीही तुम्ही दिवसभरात आला तर पूर्ण स्टॉल सगळे भरलेले आहेत. हा याच्यापूर्वी एवढा रिस्पॉन्स नव्हता. ते आज यावर्षी आहे. थँक्यू. हिरकणी महोत्सवाचे 2 दिवस आता पार पडलेत. अजून 4 दिवस बाकी आहेत आणि हिरकणी महोत्सवाला जो प्रचंड प्रतिसाद आपण पाहिला आहे मागच्या 2 दिवसामध्ये हा खूप होता. अजून 4 दिवस बाकी आहेत. अनेक महिलांनी हेही सांगितलं की त्यांनी 4,000चा किंवा 5,000चा गल्ला जमवला आहे. 2 दिवसामध्ये कोणी 10,000चा गल्ला जमवला आहे. अजून 4 दिवस बाकी, काय सांगा? नाही, तेच म्हटलं, अभि तो सुरुवात आहे. आता काल उद्घाटन झालं महाजन साहेब, म्हणून थोडं घाबरून असतील लोक की राजकीय कार्यक्रम, म्हणजे काल महाजन साहेबांच्या हस्ते उद्घाटन होतं. आज खूप खरेदी झालेली लोकांची. प्रत्येकजण मला पिशवी दाखवत होतं, घेतलं बरं का ताई. आणि अजून 4 दिवस आहे, म्हणजे 2 दिवसामध्ये यांचं 10,000 ते 12,000 झालं. म्हणजे अजून 4 दिवसामध्ये दर दिवसाला 5-5 हजार, म्हणजे 20,000, म्हणजे 30-40 हजाराचा गल्ला या बायका 5-10 दिवसामध्ये कमवून जाणार आहे. आणि उद्या रविवारी गीत रामायणाच्या दिवशी तर खूप गर्दी होणार आहे. मला वाटतं रेकॉर्ड तोड गर्दी होऊन रेकॉर्ड तोड त्या बायकांचं. मी एका शहरातली बाई होती, तिला आवर्जून विचारलं, तिचं शहरात पण दुकान आहे आणि इथं ती आली. म्हटलं काय फरक जाणवला? तर इथं म्हणे मला, मी असं करते माहीत नव्हतं. इथं मला किती विकलं गेलं आहे इम्पॉर्टंट नाही, पण माझी ओळख सगळ्यांना झाली की असं मी ठेवते. आणि हाच हेतू होता. आणि तिचं पण 6-6 हजार 2 दिवसामध्ये झालं. मला वाटतं खरंच कौतुकास्पद आहे. आणि मला कुठंतरी सॅटिस्फॅक्शन, हे करताना असं वाटतं बापरे आपण करतो याचा काही उपयोग होणार आहे का? म्हणजे खूप मेहनत असते. पण कारण अशा काही लिस्ट नसते की या बायकांना बोलवायचं. ग्रामीण भागातली मुळेवाडीची हळद बोलवायची किंवा कोण भाकरी भाजी करेल. भाकरी म्हणजे निलंगा राईसवालीने 10 रुपये प्लेट ठेवलं आणि तिचं 6,000 रुपये पहिल्या दिवशी खप झाला. रडायला लागली ती आणि स्टेजवर आली. हे बघितलं की म्हणजे चांगलं वाटतं. बाकी आणि याच्या पुढच्या दिवसांमध्ये अजून खप होणार आहे हे निश्चित, कारण वर्ड ऑफ माऊथने पब्लिसिटी होत असते. आम्ही दुपारी इथे बऱ्याच बायकांशी चर्चा केली आणि बऱ्याच स्टॉलला भेटी दिल्या. यावेळी महिलांनी सांगितलं की अर्चनाताईंनी हा जो प्लॅटफॉर्म आम्हाला उपलब्ध करून दिला आहे, यामुळे आम्हाला एक वेगळाच आत्मविश्वास आलेला आहे. तर या होत्या धाराशिव लेडीज क्लबच्या अध्यक्षा आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील. धाराशिव जिल्ह्यातील नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी धाराशिव माझाच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि फेसबुक पेजला लाईक करा.